नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 15व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. मथुर बाबू व श्री रामकृष्ण. मी म्हणालो, आई, जर तू माझी अशी अवस्था केली आहेस तर आता माझ्या साऱ्या इच्छा तृप्त करील असा एखादा मोठा माणूस मला मिळवून दे. म्हणून तर त्याने 14 वर्षे माझी सेवा केली. ब्राह्मणी त्याला प्रतापरुद्र म्हणे. आईने त्याला या शरीरामध्ये काय काय गोष्टी दाखवल्या. उगीच का त्याने 14 वर्षे माझी सेवा केली. श्री रामकृष्ण. श्री रामकृष्णांच्या साधनाखाली ज्या दोघांनी त्यांची अपूर्व सेवा केली त्यापैकी एका संबंधीची म्हणजे हृदय संबंधीची हकीकत वर सांगितलेलीच आहे. येथे दुसऱ्याची मथुर बाबूंची सांगून त्यांचा व श्री रामकृष्णांचा किती अलौकिक दिव्य संबंध होता याचे वर्णन करण्याचे योजले आहे. मथुर बाबूंचे दर्शन घडण्याचे भाग्य आमच्यापैकी कोणालाच लाभले नाही. श्री रामकृष्णांच्या सांगण्यावरून असे दिसते की त्यांच्यावरती मथुर बाबूंची भक्ती व श्रद्धा इतकी विलक्षण होती की तशी कोठेही दिसून येणे संभवनीय वाटत नाही. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याची इतकी भक्ती करू शकतो, त्यावर इतके प्रेम करू शकतो, ही गोष्ट श्री रामकृष्ण व मथुरबाबू यांचा संबंध आम्हास माहीत झाला नसता तर आम्हास अथवा कोणासही अशक्य वाटली नसती. शिवाय बाह्यता पाहिले तर श्री रामकृष्ण म्हणजे एक यक्कश्चित सामान्य पुजारी व मथुरबाबू आणि रासमणी म्हणजे जातीने श्रेष्ठ नसली तरी धनाने, मानाने, विद्येने, बुद्धीने कितीतरी श्रेष्ठ. शिवाय लहानपणापासून श्री रामकृष्णांचा स्वभाव किंचित विचित्र. धन, मान, विद्या, पदव्या वगैरे मिळवण्यासाठी सर्वसाधारण लोक जिथे एकसारखे धडपडत असतात तेथे त्यांचा पूर्ण उदासीन भाव. ते म्हणत, उंच मनोऱ्यावर उभे राहून खाली बघितले तर 4-4 मजली हवेल्या, उंच उंच झाडे आणि जमिनीवरचे गवतही सारी एक झालेली दिसतात. आणि खरेच त्यांचे मन लहानपणापासून सत्यनिष्ठा व ईश्वरानुराग यांच्या योगाने सर्वदा इतक्या उच्च अवस्थेत राहत असे की त्या ठिकाणाहून ज्या धनमान विद्याधिकांचा थोडाफार अंश मिळवण्यासाठी आम्ही यातायात करत असतो ती सर्व त्यांना एकाच किमतीची दिसत. संसारावरची त्यांची दोषदृष्टी देखील किती विलक्षण होती. शिक्षणास सुरुवात केल्यावर साधारणतः लोकांची दृष्टी तर्कालंकार, न्यायरत्न, महामहोपाध्याय वगैरे पदव्यांकडे जाऊन त्या मिळवण्याच्या महत्त्वाकांक्षेकडे लागायची. पण श्री रामकृष्णांची दृष्टी उलट दिशेकडे गेली. हे पदवीधरसुद्धा दुपारची वेळ भागवण्यासाठी थोड्या मोठ्यांच्या खुशामती करतात हेच त्यांच्या दृष्टीने पाहिले. विवाह करताना सांसारिक भोगसुखावर दृष्टी जावी, पण त्यांची गेली संसाराच्या क्षणभंगुरतेकडे व सुखाच्या क्षणिकत्वाकडे. पैसा असला म्हणजे संसारात अनेक तऱ्हेचे सुख होते इकडे नजर जावी, तर त्यांची गेली ईश्वरलाभाच्या कामी पैसा किती निरुपयोगी आहे याकडे. संसारी लोक दुःखी गरीब लोकांवर दया करून दाता, परोपकारी वगैरे म्हणवून घेतात याकडे त्यांचे लक्ष जावे. पण नाही, त्यांनी पाहिले की सारा जन्म परिश्रम करून काय मोठे मिळवले तर घातले 2-4 धर्मार्थ दवाखाने व स्थापले 2-4 मोफत शाळा, नाहीतर बांधल्या 2-4 धर्मशाळा आणि मरून गेले व जगाचा अभाव पुन्हा जशाचा तसाच राहिला. असे सर्व गोष्टी. अशा प्रकारच्या मनप्रवृत्तीच्या माणसास नीट ओळखणे साधारण माणसानं फार कठीण, त्यात विद्याभिमानी व श्रीमंत यांना तर अत्यंतच कठीण. कारण संसारात स्पष्ट उत्तरे व सरळ गोष्टी त्यांना ऐकाव्यास सापडत नसल्यामुळे त्यांची ऐकण्याची क्षमतासुद्धा नष्ट झालेली असते. अर्थातच स्पष्ट वक्त्या व सरळ व्यवहाराच्या श्री रामकृष्णांचे हृदय अनेक वेळी त्यांना न समजून त्यांना असभ्य, वेडा, गर्विष्ठ वगैरे म्हणावे यात काही विचित्र नाही. आणि म्हणूनच राणी रासमणी व मथुरबाबू यांची त्यांच्यावरील भक्ती व प्रेम पाहून अत्यंत आश्चर्य वाटावे. असे वाटते की केवळ ईश्वराचीच कृपा म्हणून त्यांचे श्री रामकृष्णांवरचे इतके दृढ प्रेम कमी न होता कायम राहिले. एवढेच नव्हे तर ते उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाऊन त्यांचा गुरुभाव त्यांच्या अनुभवास येऊन त्यांच्या चरणी सर्वतोभावे आत्मविक्रय करण्यास ते समर्थ झाले. नाहीतर देवी प्रतिष्ठापनेच्या दिवशी आपल्या वडील भाऊ पूजक असता
व त्यानेही जगन्मातेचा प्रसाद ग्रहण केला असता शूद्रांनाचे ग्रहण करावे लागेल म्हणून ज्या श्री रामकृष्णांनी उपवास केला व पुढेही काही दिवस स्वहस्ते करून खाल्ले, मथुरबाबूंनी वरवरचे बोलवले तरी विषयी मनुष्य म्हणून त्यांच्याशी बोलणेही ज्या श्री रामकृष्णांनी टाळले, देवीचे पूजकपद ग्रहण करण्यास त्यांनी विनंत्या केल्या असताना सुद्धा ज्या श्री रामकृष्णांनी त्या मान्य केल्या नाहीत, त्या श्री रामकृष्णांविषयी राणी रासमणी व मथुरबाबू यांच्या मनात प्रथमपासून प्रीती उत्पन्न व्हावी व दिवसेंदिवस ती अधिकच वाढत जावी, ही गोष्ट काही कमी आश्चर्याची नव्हे. मथुरबाबूंचा श्री रामकृष्णांवर असलेला अकपट भक्तिविश्वास ऐकून आमच्यासारख्या अविश्वासी संशयी माणसाचे मन म्हणू लागते, होता एक वेडपा अजागळ फंदी माणूस झाले. नाहीतर एका माणसाचा दुसऱ्या एखाद्यावर असा भक्तिविश्वास कुठे बसत असतो की काय? त्याच्या जागी जर आम्ही असतो तर पाहिले असते आपल्या चरित्रबळाने श्री रामकृष्णांनी आमच्या मनात इतका भक्तिविश्वास कसा उत्पन्न केला असता ते. जणू काय असा भक्तिविश्वास उत्पन्न होणे ही एक अत्यंत निंद्य अशीच गोष्ट आहे. श्री रामकृष्णांच्या तोंडून व इतरत्रही मथुरबाबूंची हकीकत ऐकून तो म्हणजे वेड्या आणि अजागळ होता असे मुळीच वाटत नाही. तो काही तुमच्या आमच्यापेक्षा कमी बुद्धिमान व संशयी नव्हता. त्याने देखील श्री रामकृष्णांचे अलौकिक चरित्र व कार्यकलाप याविषयी संदिग्ध होऊन पदोपदी त्यांची परीक्षा करून त्यांना काही थोडके सतावले नाही. पण परीक्षा केली म्हणून काय होते? श्री रामकृष्णांच्या अदृष्टपूर्व विज्ञाननादिनी प्रेमावर्तशालिनी अशा महाओजस्विनी भावमंदाकिनीच्या गुरुगंभीर प्रवाहाच्या वेगापुढे मथुरबाबूंचा संदेह सिकता सेतू कितीसा वेळ टळावा. थोड्याच वेळात तो कोटच्या कोठे नाहीसा होऊन नामशेष झाला व मथुरबाबूंचे सर्व संशय नाहीसे होऊन ते अनन्य मनाने श्री रामकृष्णांच्या चरणकमली शरण गेले. मथुरबाबूंचा व श्री रामकृष्णांचा संबंध म्हणजे एक अत्यंत विलक्षण गोष्ट होय. मथुरबाबू धनी विषयी असून भक्त होते. मोठे हट्टी करारी असूनही बुद्धिमान होते. क्रोधपरायण असूनही धैर्यवान होते. इंग्रजी शिकलेले, पण कोणी एखादी गोष्ट नीट समजावून सांगितली तर समजून घेणारे. ईश्वर विश्वासी व भक्त खरे, पण धर्माच्या नावाने कोणी उगीच वाटेल ते सांगितले तर ऐकून घेणारे नव्हे. मग ते सांगणारे श्री रामकृष्ण असोत की गुरु असोत की आणखी कोणी असोत. उदार व सरळ स्वभावाचे, पण उगीच कोणाच्या थापांनी फसले जाणारे नव्हे. राणीचे इतर जावाई हयात असतानाही तिचा सर्व कारभार पाहण्यात व त्याचा योग्य बंदोबस्त ठेवण्यात मथुरबाबू म्हणजे तिचा उजवा हात होते. आणि सासू व जावई या दोघांच्या कर्तबगारीनेच राणी रासमणीचे नाव ज्याच्या त्याच्या तोंडी झाले होते. श्री रामकृष्णांचा सरळ स्वभाव, मधुर भाषण, सुंदर रूप यांनीच मथुरबाबूंचे मन प्रथम त्यांच्याकडे वेधले. पुढे साधनाच्या प्रथमावस्थेत जेव्हा कधीकधी त्यांना दिव्योन्माद होऊ लागला, जेव्हा जगदंबेची पूजा करताना तन्मय होऊन स्वतःमध्ये तिच्या मूर्तीचे दर्शन प्राप्त होऊन कधीकधी ते देवीची फुले आपणासच पाहून घेऊ लागले, तेव्हा अनुरागाच्या प्रबल वेगाने वैदी भक्तीची सीमा उल्लंघन करून साधारण लोकांच्या दृष्टीने विचित्र आचरण करून लोकांचे हासे व निंदा यांचा ते विषय होऊ लागले, तेव्हा तीक्ष्ण बुद्धिसंपन्न मथुरबाबूंनी असे ठरवले की ज्याला प्रथम पाहता क्षणी हा सरळ प्रकृतीचा मनुष्य आहे असे आपण ओळखले, त्याच्या विरुद्ध कोणी काही सांगितले तरी स्वतःची खात्री करून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवायचा नाही. म्हणून मथुरबाबूंनी न कळत दक्षिणेश्वरी येऊन श्री रामकृष्णांचे वर्तन डोळ्यात तेल घालून वरचेवर निरीक्षण करून पाहिल्यावर त्यांचा सर्व संशय नष्ट होऊन त्यांची खात्री झाली की गदाधर हे अनुराग व सरलता यांची मूर्तिमंत प्रतिमाच आहेत व त्यांच्या विचित्र वर्तनाचे कारण त्यांची अत्यंत भक्ती व विश्वास हेच होय. म्हणून बुद्धिमान पण विषयी मथुरबाबूंनी त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला की जितके पचेल तितके खावे. भक्ती विश्वास असणे ठीक आहे, पण असे त्याने बेहोश होऊन कसे चालेल? अशाने लोक निंदा करतील व चार चौघांचे सांगणे न ऐकता आपल्याच मनाप्रमाणे वागल्याने बुद्धी भ्रष्ट होऊन वेडही लागण्याचा संभव. परंतु वरवर असे सांगूनही त्यांना मनातल्या मनात असे वाटे की रामप्रसाद वगैरे पूर्वीच्या साधकांचीही भक्तीच्या भरात अशीच अवस्था होऊन त्यांचेही वर्तन वेड्याप्रमाणे नसे का होत? त्यांची अवस्था व वर्तन त्यांच्यासारखे नसेल कशावरून?
असा विचार मनात येऊन काय काय होते ते स्वतः लक्ष लावून पाहण्याचा त्यांनी निश्चय केला. विषयी धनाने आपल्या एका सामान्य चक्रासंबंधी असे विचार ठरवावे ही काही कमी आश्चर्याची गोष्ट नाही. भक्तीमध्ये एक प्रकारची संक्रामक शक्ती असते. शारीरिक विकाराप्रमाणे मानसिक भावांचेही एकाकडून दुसऱ्याकडे संक्रमण होत असते. म्हणून एकाच्या अंतःकरणात भक्तिभाव जागृत झाला म्हणजे त्याने दुसऱ्याच्या अंतःकरणातील निद्रित भक्तिभाव जागृत करावा यात आश्चर्य नाही. म्हणूनच धर्मभाव उद्दीपित करण्याचे कामी साधू संगतीची इतकी महती शास्त्रे वर्णन करत असतात. मथुरबाबूंच्या भाग्यात अशीच गोष्ट घडली. त्यांनी श्री रामकृष्णाच्या वर्तनाचे जसजसे निरीक्षण चालवले तसतसा त्यांच्या हृदयातील भक्तिभाव त्यांना न कळत जागृत होऊ लागला. तरी विषयी मनाचे असे होते की भक्तिविश्वासाचा आता उदय व्हावा, थोड्या वेळाने पुन्हा संशय उत्पन्न व्हावा. असे वारंवार अनेक दिवसापर्यंत झाल्यावरच त्यांचा विश्वास दृढ झाला व त्यांच्या हृदयात श्री रामकृष्णांना आढळपद मिळाले ते खास. म्हणूनच असे दिसून येते की प्रथमचे श्री रामकृष्णांचे आचरण अतिशय भक्तीमुळेच विचित्र दिसत आहे असे त्यास निस्संशय वाटून सुद्धा उत्तरोत्तर ते जसे अधिकाधिक वाढू लागले तसे त्यांना बुद्धिभ्रंश तर झाला नाही असा मधून संशयही त्यांच्या मनात उत्पन्न होऊ लागला. या संशयाने त्यांच्या मनात काळजी उत्पन्न व्हावी व उत्तम नामांकित वैद्य आणून त्यांच्याकडून श्री रामकृष्णांची परीक्षा करून योग्य औषध योजना करण्याची व्यवस्था त्यांनी करावी. इंग्रजी विद्येत मथुरबाबूंची प्रगती काही कमी नव्हती आणि त्या विद्येच्या प्रभावाने जो एक प्रकारचा स्वतंत्रपणा मनुष्याच्या विचारात येतो तोही काही मथुरबाबूत कमी नव्हता. म्हणूनच ईश्वर प्रेमात बेहोश होणे इतके तन्मय होऊ नये अशा प्रकारचा उपदेश त्यांनी श्री रामकृष्णास केला असावा. तसेच एका वेळी श्री रामकृष्ण व मथुरबाबू यांच्यात असा वाद उत्पन्न झाला. मथुरबाबू म्हणाले, ईश्वराला सुद्धा कायद्याप्रमाणे वागावे लागते. त्याने एकदा केलेला नियम रद्द करण्याचे त्याला सुद्धा सामर्थ्य नसते. श्री रामकृष्ण म्हणत, मी म्हणालो, कसे वेड्यासारखे बोलतोस तू हे? अरे, ज्याने कायदा केला तो आपला कायदा वाटेल तेव्हा रद्द करील किंवा त्याच्या जागी निराळाच कायदा सुरू करील. ही त्याच्या खुशीची गोष्ट आहे. पण त्याला काही केलंही पटेना. तो म्हणाला, लाल फुलाच्या झाडाला नेहमी लालच फूल यायचे, पांढरे कधी यायचे नाही, कारण की एकदा त्याने तसा नियम घातला. मी म्हणालो, अरे त्याच्या मनात आले तर तो वाटेल ते करील. मग पांढऱ्या फुलाची ती काय कथा? त्याला ते काही पटले नाही. त्याच्या दुसऱ्याच दिवशी झाऊ तलाकडे शौचास गेलो असता दिसले की एका लाल जास्वंदाच्या झाडावर एकाच डाळीला 2 फुले असून त्यातील एक तांबडे लाल आणि दुसरे अगदी पांढरे शुभ्र आहे. तांबड्या रंगाची त्यावर छटासुद्धा नाही. पाहता क्षणी मी ती डाळीच्या डाळी घेऊन मथुरकडे गेलो आणि ती त्याच्यापुढे फेकून म्हणालो, तू नाही म्हणत होतास ना, हे बघ. मथुरने ती डाळी नीट न्याहाळून पाहिली व चकित होऊन तो म्हणाला, हो बाबा, मी हारलो. अशा रीतीने काही कौतुकाने काही प्रमाणात श्री रामकृष्णांची व्याकुळता एखाद्या रोगामुळे उत्पन्न झाली आहे अशा समजुतीने, कधीकधी त्यांची व्याकुळता ईश्वराच्या अत्यंत प्रेमाने व भक्तीनेच उत्पन्न झाली असे वाटून आश्चर्याने व भक्तीने विषयी मथुरबाबू हळूहळू त्यांच्या संगतीत अधिक काळ घालवू लागले व त्यांची नीट व्यवस्था ठेवण्यात तत्पर राहू लागले. त्यांनी स्वस्थ बसावे तरी कसे? कारण नवानुरागाच्या प्रबल वेगाने श्री रामकृष्ण तर रोज एक नवीनच कारभार करून बसू लागले. आज काय, स्वतःच्या अंतर्यामी जगदंबेचे दर्शन प्राप्त झाल्यामुळे त्यांनी पूजेचे सारे साहित्य स्वतःलाच वाहून घेतले. आज काय, संध्याकाळी देवीची आरती एकसारखी 3 तास करून इतर नोकर चाकरांना सतावून सोडले. आज काय, जगदंबेचे दर्शन झाले नाही म्हणून जमिनीवर गडाबडा लोळून एवढ्याने आक्रोश चालवला की त्यांना झाले तरी काय हे पाहण्यासाठी चोहोकडून लोक धावून आले. अशा एकेका दिवसाच्या गमती श्री रामकृष्णांच्याच तोंडून आम्हाला ऐकाव्यास सापडल्या आहेत. एक दिवस शिवमंदिरात जाऊन श्री रामकृष्ण महिन्म स्तोत्राने महादेवाची स्तुती करू लागले. हळूहळू असित गिरीसमस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानाम ईश
पारम न याती हा श्लोक आला व तो म्हणत असता त्यांच्या हृदयात शिवाच्या अपार महिम्याची जाणीव एकाएकी उत्पन्न झाली. श्लोक म्हणायचे तसेच राहून गेले व व्याकुळतेने विव्हल होऊन ते एकसारखे मोठ्याने प्रभो महादेवा तुझ्या गुणाचे वर्णन मी कसे करू असे म्हणू लागले. डोळ्यातून अश्रुधारा एकसारख्या वाहू लागून वक्षस्थळ व भूमी भिजून गेली. त्या रडण्याच्या आवाजाने देवळातील इतर पुजारी व नोकर चाकर धावून आले व त्यांचे ते वेड्यासारखे रडणे व उन्मत्तासारखा व्यवहार पाहून चकित होऊन जाऊन आता या सगळ्या आरडाओरडीचा काय परिणाम होतो तो पाहण्यासाठी तेथेच तटस्थ उभे राहिले. कोणी कोणी म्हणू लागले, छोट्या भट्टाचार्यांची वेडाची लहर आहे ना. आम्ही म्हटले की दुसरे काही आहे वाटते. आज स्वारी विशेष रंगात दिसते. कोणी कोणी बघा बरे, नाहीतर स्वारी महादेवावरच स्वार होईल, बघता काय, हाताला धरून ओढा बाहेर असे म्हणू लागले. चौघांची 4 तोंडे, मग काय, त्यांचे वाटेल तसे तारे तुटू लागले. इकडे श्री रामकृष्णांना बाहेर काय प्रकार चालला आहे याची मुळीच शुद्ध नव्हती. शिवन महिम्याच्या अनुभवात तन्मय होऊन त्यांच्या मनाने बाह्य जगत सोडून देऊन कोठे उंच भरारी मारली होती त्या ठिकाणी कुठले जग आणि कुठल्या यातल्या गडबडी. त्या दिवशी मथुरबाबू देवळात आले होते. ही सारी गडबड श्री रामकृष्णांबद्दल चालली आहे असे ऐकून ते ताबडतोब शिवमंदिरात गेले. नोकर चाकर मोठ्या गडबडीने बाजूला झाले. आज जाऊन श्री रामकृष्णांची तन्मयता पाहताच त्यांचे हृदय भक्तीने व आदराने भरून आले. इतक्यात श्री रामकृष्णांना बाहेर ओढून काढावी की काय असे कोणी विचारताच क्रोधाने त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, खबरदार कोणी त्याच्या अंगाला हात लावला तर. अर्थातच मग भीतीने कोणी पुढे काही म्हणण्यास दजेना. थोड्याच वेळात श्री रामकृष्ण सावध झाले व ती मंडळींची गर्दी व तीत मथुरबाबूही उभे असलेले पाहून एखाद्या लहान मुलाप्रमाणे भीतीने त्यांना विचारू लागले, बेहोश होऊन मी भलते सलते तर काही केले नाही ना. मथुरबाबू नमस्कार करून त्यांना म्हणाले, नाही बाबा, तुम्ही काही एक केले नाही. तुम्ही स्तोत्र म्हणत होता आणि न समजून उगीच कोणी तुम्हाला त्रास देईल म्हणून मी इथे येऊन उभा राहिलो. श्री रामकृष्णांच्या ज्वलंत संगतीने एकदा मथुरबाबूंना एक प्रकारचे विलक्षण दर्शन प्राप्त होऊन त्यांचा श्री रामकृष्णांवरील भक्तिविश्वास सहस्रपटीने वाढला. असे आम्ही प्रत्यक्ष श्री रामकृष्णांच्याच तोंडून ऐकले आहे. एकदा श्री रामकृष्ण आपल्याच विचारात मग्न होऊन आपल्या खोलीपुढच्या लांब वरंड्यात येरझारा घालत होते. देवालय व पंचवटी यांच्या मध्यभागी जे एक अलग घर आहे, ज्याला बाबूंची कोठी म्हणून अजूनसुद्धा म्हणतात, त्याच्या एका भागात त्या दिवशी मथुरबाबू एकटेच बसले होते. तेथून श्री रामकृष्णांच्या विषयी तर काही इतर कामकाजाविषयी निरनिराळे विचार त्यांच्या मनात घोळत होते. मथुरबाबू तेथे बसले आहेत याकडे श्री रामकृष्णांचे मुळीच लक्ष नव्हते. बघता बघता एकाएकी मथुरबाबू चमकून उभे राहिले आणि धावत जाऊन श्री रामकृष्णांच्या पायावर लोटांगण घालून उठले आणि त्यांचे दोन्ही पाय घट्ट धरून त्यांनी रडण्यास सुरुवात केली. श्री रामकृष्ण सांगत, मी म्हणालो, तू हे काय चालवले आहेस? तू थोर मनुष्य, राणीचे जावई, तू असे कराव्यास लागलास तर लोक काय म्हणतील? शांत हो, शांत हो, उठ. पण माझे ऐकतो कोण? बऱ्याच वेळाने तो जरा शांत झाला आणि म्हणाला, अद्भुत दर्शन झाले बाबा. तुम्ही येरझारा घालीत असता पुढे जाऊ लागला म्हणजे असे दिसावे की तुम्ही नाही तर साक्षात जगदंबाच पुढे जात आहे, आणि तुम्ही मागे येऊ लागला म्हणजे साक्षात महादेव आहा असे दिसावे. प्रथम वाटले की आपल्याला भ्रम झाला म्हणून डोळे चोळून पाहिले तरी तेच, कितीदा तरी डोळे चोळले आणि पाहिले तरी तेच असे म्हणाला आणि पुन्हा रडू लागला. मी म्हणालो, मला तर बुवा यात काही समजत नाही, पण ऐकतो कोण? मग मात्र भीती वाटली की कोणी हा प्रकार राणीला जाऊन सांगितला तर तिला काय वाटेल? तिला खास वाटेल की मीच काहीतरी जादूटोणा केला म्हणून. मग पुन्हा त्याला कितीतरी समजावले, तेव्हा कुठे तो शांत झाला. मथुर का उगीच इतकी भक्ती आणि सेवा करीत असे? आईने त्याला कितीतरी गोष्टी इथे दाखवल्या आणि ऐकवल्या. बाकी असे म्हणतात खरे बुवा की मथुरच्या पत्रिकेत असे लिहिले होते की त्याच्या इष्टदेवतेची त्याच्यावर इतकी कृपादृष्टी राहील की ती शरीर धारण करून त्याच्या संगतीत फिरेल आणि त्याचे रक्षण करेल. या वेळपासून मथुरबाबूंचा विश्वास व भक्ती बरीच दृढ झाली, कारण आता त्यांची बालंबाल खात्री झाली की अगदी प्रथम दर्शनी ज्यांच्याबद्दल आपला चांगला ग्रह झाला व इतर लोक ज्यांना हसत असताही आपल्याला ज्याच्या विचित्र आचरणाचे थोडेफार मर्म समजले असे,
ते श्रीरामकृष्ण खरोखरच काही सामान्य नव्हेत. श्रीरामकृष्णांच्या शरीराच्या आश्रयाने साक्षात जगदंबा आपल्यावर कृपा करण्यासाठी आली आहे व आपल्या जन्मपत्रिकेत वर्तवलेले भविष्य खरोखरच घडून येत आहे. खरोखरीच मथुरबाबांचे भाग्य फार मोठे, यात संशय नाही. शास्त्रात सांगितले आहे की जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत चांगली व वाईट अशी दोन्ही प्रकारची कर्मे मनुष्याकडून घडणारच. साधारण माणसाची तर गोष्टच नाही. मुक्त पुरुषांकडून सुद्धा साधारण मानव आपापल्या कर्माची फळे आपण स्वतःच भोगतात. पण मुक्त पुरुषांच्या शरीराकडून घडली जाणारी पापपुण्याची फळे कोणी भोगायची? ते स्वतः ती भोगत नाहीतच. कारण अभिमान, अहंकार हाच तर सुखदुःखांचा भोगता आणि मुक्त पुरुषांमधील अहंकार तर कायमचाच समूळ नष्ट झालेला असतो. बरे, कर्म म्हटले की त्याचे फळ आलेच आणि मुक्त पुरुषाकडून सुद्धा कर्मे होतच असतात. मग ही फळे भोगायची कोणी? या ठिकाणी शास्त्रांनी असे सांगितले आहे की जे कोणी बद्ध मानव त्या मुक्त पुरुषाची सेवा करतात, त्यांच्यावर प्रीती करतात, ते त्यांच्या शुभकर्माची, व जे कोणी त्यांचा द्वेष करतात ते त्यांच्या अशुभ कर्माची फळे भोगतात. साधारण मुक्त पुरुषांच्या सेवेचे जर अशा प्रकारचे फळ लाभते तर ईश्वर अवतारांच्या भक्ती प्रीतीपूर्ण सेवेचे केवढे फल मिळत असेल याची कल्पनाच करावी. दिवसेंदिवस मथुरबाबूंची श्रीरामकृष्णावरील भक्ती अधिकाधिक वाढू लागली आणि श्रीरामकृष्णांच्या सर्व इच्छा तात्काळ तृप्त करणे व त्यांची हर तऱ्हेने निरंतर सेवाचाकरी करणे हे ते आपले परमभाग्य समजू लागले. श्रीरामकृष्णांची वात प्रकृती असल्यामुळे त्यांना रोज सरबत प्यावयास देण्याची त्यांनी व्यवस्था केली. श्रीरामकृष्णांची शरीर प्रकृती बिघडल्यास त्यास औषध देण्यास त्यांनी कलकत्त्यातील सुप्रसिद्ध वैद्य गंगाप्रसाद सेन व डॉक्टर महेंद्रलाल सरकार या दोघांची योजना केली. श्री जगन्मातेला अमुक प्रकारचे दागिने घालावे अशी त्यांची इच्छा झाली की मथुरबाबूंनी तात्काळ तसले दागिने तयार करून ते श्रीदेवीच्या अंगावर घालावे. वैष्णव तंत्रोक्त सखीभावाची साधना करताना श्रीरामकृष्णांना स्वतःला श्रीवेश धारण करण्याची इच्छा झाल्याबरोबर मथुरबाबूंनीच तत्क्षणी सर्व प्रकारचे हिरे जडित अलंकार, बनारसी साडी, ओढणी वगैरे स्त्रीवेशास लागणारे सर्व जिन्नस आणून दिले. पानिहाटी येथील महोत्सव पाहण्याची श्रीरामकृष्णांची इच्छा होताच मथुरबाबूंनी तेथे जाण्याचा बंदोबस्त केला. एवढेच नव्हे तर तेथे गर्दीस त्यांना इजा होऊ नये म्हणून बरोबर 2-4 शिपाई घेऊन कोणास न कळता स्वतः त्यांच्या संरक्षणार्थ तेथे गेले. अशा प्रकारच्या अद्भुत सेवेच्या हकीकतीबरोबरच वारांगणाच्या मेळात सोडून त्यांच्या मनात असत भाव उत्पन्न होतो की काय हे पाहणे, देवीची अपार संपत्ती त्यांच्या नावे लिहून देण्याची गोष्ट काढून त्यांना लोभ सुटतो की काय हे पाहणे वगैरे तऱ्हांनी त्यांनी त्यांची परीक्षा पाहिल्याच्या गोष्टी आम्ही श्रीरामकृष्णांच्याच तोंडून ऐकल्या आहेत आणि त्यावरून मथुरबाबूंचा भक्तिविश्वास हळूहळू दृढ होत गेला हे दिसून येते. सर्व परीक्षात उत्तीर्ण होऊन जसजसा तो विश्वास पूर्ण कसाला लागू लागला व उत्तरोत्तर अधिकाधिक उज्ज्वल स्वरूप धारण करू लागला तसतसे श्रीरामकृष्णांवरचे त्यांचे प्रेम अधिकच वाढत गेले. मथुरबाबूंनी पाहिले की लाखो रुपयाचा लोभ दाखवूनही त्यांचे वैराग्य लेश मात्र कमी होत नाही. सुंदर स्त्रिया यांच्या मनात विकार उत्पन्न करू शकत नाहीत. ऐहिक मान यशाने, कारण मनुष्याची भगवान समजून पूजा करणे यापेक्षा अधिक मान तो कसला असतो. यांच्या मनात अहंकाराचा लवलेशही उत्पन्न होत नाही. सर्व प्रकारच्या ऐहिक विषयासंबंधी ते पूर्ण उदासीन. बरे, इकडे आपल्या स्वतःच्या जीवनातील अनेक दोष पाहूनसुद्धा आपल्यावर किती प्रीती करतात, अनेक संकटातून वारंवार बाहेर काढतात आणि आपल्या सर्व बाजूंनी कल्याण कसे होईल याची चिंता करतात. खरोखरच मनुष्य वेशधारी असूनही हे न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो यमग्नी अशा एखाद्या दूरच्या राज्यातील रहिवासी आहेत. आणखी एक गोष्ट मथुरबाबूंच्या अंतःकरणात पूर्ण बिंबली आणि ती म्हणजे या अद्भुत चरित्राचे माधुर्य. असल्या प्रकारच्या अलौकिक ईश्वरी शक्तीचा यांच्यामध्ये पूर्ण विकास झाला असूनही ते स्वतःचे बालक ते बालकच. यात किंचित सुद्धा अहंकार नाही. काय चमत्कार! स्वतःच्या अंतःकरणात कसलाही भाव उत्पन्न हो, 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे तो सरळपणे सांगायचा. लेश मात्र लपवाछपवी नाही. जसे आत तसे बाहेर. दुसऱ्याला कधी त्रास द्यायचा नाही, त्याचे नुकसान होईल असे काही बोलायचे नाही
मग त्याबद्दल स्वतःला कितीही त्रास होईना. मथुरबाबांच्या घरी हलदार म्हणून एक पुरोहित असे. श्री रामकृष्णांवरील बाबूंची एवढी भक्ती पाहून त्याला अत्यंत मत्सर वाटू लागला. तो मनात म्हणे, या माणसाने काहीतरी जादूटोणा करून आपल्या बाबूंना वश केले आहे. मी आज किती दिवस आपले वजन त्यांच्यावर बसवायला बघतो आहे, पण याच्यामुळे काही जमतच नाही आणि पुन्हा एखाद्या मुलासारखे सोंग करतो. इतका अगदी सरळ असेल तर सांगावी त्यांनी आपली वशीकरणाची विद्या आम्हाला, पण ते नाही. माझी एवढी विद्या आणि सारे. बाबू नुकतेच कुठे आपल्या घेरात येत होते आणि एवढ्यात कुठूनही ब्याद आली कुणास ठाऊक. अशा तऱ्हेच्या विचारांनी तो अस्वस्थ होऊन यांचे उट्टे काढण्याची संधी पाहू लागला. त्याला अशी संधी लवकरच मिळाली. मथुरबाबांच्या जान बाजाराच्या वाड्यात एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास श्री रामकृष्ण भगवत चिंतनात तन्मय होऊन अर्धबाह्य दशेत पडले होते. जवळ कोणीही नव्हते. श्री रामकृष्ण समाधीतून उतरून हळूहळू शुद्धीवर येत होते. अशावेळी हलदार पुरोहित सहज तेथे आला. श्री रामकृष्णांना एकटेच पाहून बरीच संधी सापडली असे वाटून त्याला आनंद झाला. इकडे तिकडे पाहून जवळ कोणी नाही अशी खात्री करून घेऊन तो श्री रामकृष्णांच्या जवळ आला आणि त्यांना धक्के देत देत म्हणाला, का रे भटा, बाबूंना जादूटोणा करून वश केलेस नाही का? बोल ना, आता रे का गप्प बसलास? ढोंग करतोस नाही का? अर्धवट समाधीतच असल्यामुळे श्री रामकृष्णांची तेव्हा बोलण्यासारखी अवस्थाच नव्हती. श्री रामकृष्ण काहीच बोलत नाहीत असे पाहून त्याने रागारागाने, झाले का, नाही बोलत तर नाही असे म्हणत एक लाथ मारली आणि तेथून काळे केले. निराभिमानी श्री रामकृष्ण मथुरबाबांना ही गोष्ट समजली तर ब्राह्मणावर भलताच प्रसंग ओढवेल असे जाणून त्यांच्याजवळ या संबंधाने एक चकार शब्दही बोलले नाहीत. त्यानंतर पुढे काही दिवसांनी इतर काही कारणाने मथुरबाबूंची हालदारवर खप्पामर्जी होऊन त्यांनी त्यास नोकरीवरून दूर केल्यावर एके दिवशी सहज गोष्टीवरून गोष्ट निघता श्री रामकृष्णांनी मथुरबाबूंना ही गोष्ट सांगितली. ती ऐकून क्रोधाने व दुःखाने संतप्त होऊन मथुरबाबू म्हणाले, बाबा, ही गोष्ट अगोदर कळती तर तो ब्राह्मण खास जिवंत राहताना. मथुरबाबूंचा भक्तिविश्वास जसजसा वाढू लागला तसतसे श्री रामकृष्णांच्या संगतीत कसे राहता येईल, यांची याहून अधिक सेवा आपल्याला कशी कराव्यास सापडेल हेच विचार सदा त्यांच्या मनात घोळू लागले. ते आपल्या जवळच राहतील तर सेवा करण्यास आपल्याला पुष्कळच जास्त संधी मिळेल असा विचार करून त्यांनी श्री रामकृष्णांना मधूनमधून आपल्या जान बाजारातील वाड्यात राहण्यास येऊन जावे. तिसरे प्रहरी, चला बाबा फिरायला जाऊया आता असे म्हणून कलकत्त्यातील एखाद्या उत्तमशा ठिकाणी त्यांना बरोबर घेऊन फिरायला जावे. बाबांना जेवायला काय कसली तरी ताटवाटी द्यायची असा विचार करून त्यांच्यासाठी मुद्दाम सोन्या चांदीची भांडी त्यांनी तयार करवली. त्यांना नेहमी उत्तम उत्तम वस्त्रे घेऊन द्यावीत आणि हे सर्व करून वर म्हणावे, बाबा तुम्हीच त्या सगळ्याचे मालक. हेच पहा ना, त्या सोन्याच्या ताटात रुपयाच्या वाटीत तुमचे जेवण झाल्यावर तुम्ही तर इकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाही. मग पुढची घासण्या पुसण्याची नीट बंदोबस्ताने ठेवण्याची व्यवस्था मलाच करावी लागते की नाही. या सुमारास एक अत्यंत मौल्यवान बनारसी शालीच्या दुर्दशेची हकीकत आम्ही प्रत्यक्ष रामकृष्णांच्याच तोंडून ऐकली आहे. मथुरबाबूंनी ती 1000 रुपयास विकत घेतली होती आणि हा असला सुंदर व मौल्यवान जिन्नस आणखी कोणाला द्यावयाचा असा विचार करून त्यांनी मोठ्या आनंदाने तो श्री रामकृष्णांना समर्पण केला. ती शाल अंगावर घेतल्यावर त्यांना मोठा आनंद झाला. तिच्याकडे ते वरचेवर बघू लागले. इकडे तिकडे मोठ्या डौलाने फिरू लागले. ज्याला त्याला ती दाखवीत सुटल्या आणि दाखवताना, ही बघ शाल, मथुरने 1000 रुपये खर्च करून मला आणून दिली असे सांगू लागले. परंतु झाले, एखाद्या लहान मुलाप्रमाणे थोड्याच वेळात तो आनंद निघून गेला आणि मनात निराळाच विचार उत्पन्न झाला. या शालीत विशेष काय अधिक आहे? हिच्यात तर लोकर व जर याशिवाय काही दिसत नाही. ज्या पंचभूतापासून सर्व जिन्नस तयार होतात त्याच्याचपासून ही शालसुद्धा झाली आहे. नाही म्हणायला या शालीने थंडीचे निवारण मात्र होते. थोडा विचार करून, पण ते काम तर एखादी घोंगडीसुद्धा करते, मग हिच्यात एवढे काय जास्त आहे? इतरही सर्व जिन्सांप्रमाणे हिनेही सच्चिदानंद लाभ होत नाहीच. उलट ही अंगावर घेतल्याने मी सगळ्यांमध्ये श्रेष्ठ असा अहंकार मात्र उत्पन्न होऊन मनुष्य ईश्वरापासून दूर जातो. हा हिच्यात दोष आहे असा विचार करून त्यांनी ती शाल जमिनीवर फेकली.
हिच्याने सच्चिदानंद लाभ होत नाही, थू थू असे म्हणून तिच्यावर थुंकत ती पायाखाली तुडवली व एवढ्याने समाधान न होऊन तिला पेटवून देण्याचा उद्योग त्यांनी चालवला. पण इतक्यात कोणसे तेथे आले व त्याने त्या शालीची श्री रामकृष्णांच्या हातून सुटका केली. मथुर बाबूंच्या कानावर ही हकीकत गेल्यावर ते म्हणाले, बाबांनी ठीक केले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.